आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पम्माला सांगायचं का की आपण तुम्ही हो बोला लग्नाला? हाय मॉमी. हाय डार्लिंग. बोला. काय झालं तुम्हाला बघायला? हा? तुम्ही असा अचानक आलात की आमच्या काळजाचं ठोकं धड 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 धड. हे जे तुम्ही मिरवताय ना मागासपासनं, तुम्हाला सांगते पाईप नाही त्यो. आमच्या खाली एक गॅरेज आहे, तिकडे स्कूटर बंद पडली आहे, त्याचा ब्रेक तोडून आणलाय त्यांना. हे सांगायची यांना गरज होती का? गरज होती म्हणजे का? बघा, हिचं एक चाललेलं असतं सारखं 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 सारखं. मी पण बसू? तुम्ही खाली बसा. ठीक आहे ठीक आहे. मम्मी माझा एक बॉयफ्रेंड आहे. घ्या जरा म्हणून लेकीला सोडून गेल्या 2 दिवस, तर बॉयफ्रेंड झाला तिचा 2 दिवसामध्ये. आता बॉयफ्रेंड नाही, पप्पांच्या परमिशनने आता तो नवरा पण होणार माझा. तुम्ही इथं या. नाही तू मला फाशीच घालाय बस. इथं या तुम्ही, इथं या आधी. इथं या. काय झालं? कोणी ठरवलं लग्न? अजून नाही ठरवलं. काय म्हणते मग ती? अरे बाबा नाही ठरवलं. तुमचं काय ठरलंय का आधी ते सांगा. तिचं लग्न ठरवायला निघालाय आणि हे काय घालून बसलाय? तुम्हाला सांगते सर, माझं लग्न झालं तेव्हा मला म्हणाले होते बॅरिकेड ऑफिसर आहेत म्हणून. हे हा नंतर कळलं इथं चेक ना केलं बॅरिकेड हलवायला असतात ते. चला हे आमची खानदानी स्टाईल आहे. हा काढतो काढतो काढू. चला चला मग काय काढायचं. वय जरा सुद्धा दया खात नाही बया. ते खात नाही म्हणी. पप्पा रोप सांभाळा. हा काढत बसा आणि चल आता. मी जो मुलगा आणलाय त्याच्याबरोबर लग्न करायचं तुला. चल चालू ठेवा केला. चालू ठेवा. ओ, चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा. चल आता. वा 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 दीपकराव, ताई क्या बात है. अरे श्रेयाताई बरोबर स्टेजवर उभं राहून परफॉर्म करणं बाबा नाही अजिबात इंटिमिडेटिंग आहे खूप माझ्यासाठी तर. बापरे. भल्या भल्यांची हवा जाते. माझी जी पडपडल ती हिने एवढं बोलायला लागली ते एवढं बोल पुढलं काय सदर मला काय बोलायचं. चलो व्हेरी गुड. पण खूप छान परफॉर्म केलं तुम्ही श्रेया. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. ये प्लीज प्लीज बसून. मी आहे म्हणून टिकली आहे. दुसरी कोणी असती ना केव्हा सोडून गेली असती. असं प्रत्येक बायको कधी ना कधी नवऱ्याला सुनावत असते. पण ह्याच बायकोकडे कामवाली कधीच टिकत नाही. यावर एका जोडप्यानं शोधलाय एक नवीन उपाय. काय आहे ते बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विजय, अनुश्री आणि आपला पाहुणा कलाकार समीर यांचं. कुणीतरी ग पारूबाई ग कुणीतरी येणार येणार ग. ग कुणीतरी येणार, मी त्याला कधी एकदा भेटू असं झालंय. हा ना. मी तर पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्या श्रावणाची जितकी आतुरतेने वाट बघतात ना तितकी आतुर झाली. हो ना. त्या कोंबड्यांचा महिनाभर जीव असतो आणि माझा आयुष्यभर जीव असेल तुझ्यापासून. मुद्दाम करते का मी सगळं? एकतर घरात एक कामवाली बाई टिकत नाही तुमच्यामुळं. मी तरी काय काय करू? अगं हो हो जरा थंड घे. येतो ना कामवाला खास अमेरिकेवरनं. माझ्या भावाने पाठवलंय रोबोट अमेरिकेचा. पण तुमचा चुलत भाऊ खरंच अमेरिकेला राहतो का? राहतो म्हणजे? नाही म्हणजे तुमच्या खानदानाच्या तोंडाकडे बघितलं तर तुम्हाला साधं दहीसर चेक नका पण आधार कार्ड दाखवायला. तो आला. अरे बापरे. काय सुंदर डान्स करत आलाय. वा वा वा. डान्स करता तुम्ही? करून दाखवा. हे काही लावणी. अरे बापरे. रोबोट लावणी करतोय. डान्स दुसराच करायचा होता पण लावणी झाली.
त्यात आपण ऑर्डर देऊ रोबोट चहा आण साध्या चहासाठी 1 दाबा, हा? मसाला चहासाठी 2 दाबा, अद्रक चहासाठी 3 दाबा, आम्हाला इलायची चहा हवाय इलायच्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे एवढं. बरं फुकट आहे तोच मागवूयात आणि तो सुपर फास्ट आहे हा आलो सुपर मी. रोबोटनी चहा आणला ए दे रे चहा दे रोबोट मी नाही देणार, हा का त्यांना द्यायचा नाही चहा मला. तर आम्ही आणायला सांगितलंय तर तू आणणार ना चहा. आणलाय की, पण तुम्ही बोलणार होता ना काय त्यांच्या नरड्यात होताय जायच्या. काय चाल म्हणजे तू आता चहा घेऊन आलायस तर आता ह्याच्या नरड्यात आहोत. काय करतोय नखात होतायचंय तुमच्या. खरंच खरंच होतलास रे तू. मूर्खेस का रोबो माझा इथे नरडा बांधला रे अरे आई बाप. तुम्हीच म्हणला होता त्यांच्या नरड्यात होताय जायच्या. एक काम करा सगळं साईडला ठेवा हा आणि मस्त आहे ना घराची सगळी जळमट साफ करा पटकन. पंख्यावरची जळमटे साफ करण्यासाठी 1 दाबा, अरे यार. भिंतीच्या कोपऱ्यासाठी 2 दाबा आणि फरशी पुसायची असेल तर 3 दाबा. तू साईडला हो रे. कुठे गेलं अरे बटनच दिसत नाहीये. 3 जा माळा आणि सिलिंग जळमट काढून ये. ओके पटकन करतो. कामाला लागते अरे हा रोबो इन्स्टंट अरे रोबो भारी आहे सगळं झालं चकचकीत बघा. अरे बाप रे लख लख करून टाकलंय हो ना. सगळं वा वा हे पण ती जळमटा कुठे आहेत? कुठे फेकलीस बाई तुमच्या कपाटात साड्यांवर ठेवल्यात. अरे देवा आई तू ना नको काही करूस तू निघ इथून बाबा. तू जा प्लीज जा आता रोबो हा मी सगळं घरातून करून बाहेर घेईन. जाण्यासाठी 1 दाबा, खिडकीतून बाहेर जाण्यासाठी 2 दाबा आणि चप्पल हातात घेऊन पळण्यासाठी 3 दाबा. ऐक ना. दोन डबा आणि बाहेर फेकाय आला चला, मसनात दाब, मसनात दाब त्याला. तू निघ इथून. जा. विसरलात का मध्ये मध्ये थोडं मला वाटतं ते मी डायलॉग विसरून जाणार आहे म्हणून, पण बोलायचा मी प्रयत्न करत होतो तर मला आवाज फुटणार नव्हता असं वाटत होतं. विचारूया आपल्या मित्रांना, आपल्या जजेसना. मला वाटतं की स्किट हे ऑलवेज एक टीम एफर्ट असतं. सो आपल्याला जर कळतं विजय त्याला नाही होतं ते सगळं तर ते अजून मला असं वाटतं की तुझ्याकडनं एक स्टेप आणखीन ते जर सावरलं गेलं असतं तर ते इतकं कळलं नसतं. पण स्टील मला असं वाटतं की ओव्हरऑल ॲज अन एफर्ट इट इज कमेंडेबल. गौरव, जर का असं सांगितलं की याला काही टिप्स द्यायचे असतील तर काय काय बोलशील तू? मला वाटतं ये आणि त्याला सांग काय टिप्स तुला द्यायचे.